अंड्यासोबत तुम्ही सोयाबीनसुद्धा यूज करू शकता. घरी जर अंडं कोण खात नसेल तर त्याच्यासाठी सोयाबीन. कोथिंबीर घेतलेली आहे. सोबत टोमॅटो पेस्ट करून घ्यायची आहे. बिर्याणी मसाला आहे. जो व्हेज नॉनव्हेज कोणताही चालेल. आपण जे जेवण बनवताना कांद्याची, बटाट्याची, लसणाची जी साल होते ती एक साईडला वेगळी ठेवायची. ही घरात जे आपण थोडीफार जी झाडं लावतो त्यांच्यासाठी खतासारखं काम करते. त्यामुळे हे जे आहे ती सालं काढून घेतलेली आहेत एका डिशमध्ये आणि ती माझी जी झाडं आहेत गॅलरीतली त्यांना मी टाकते. माझ्या गॅलरीत भरपूर झाडं, तुम्ही जसा व्हिडिओ बघितला असेल माझ्या गॅलरी टूर त्यात आहेत. आता त्यातला थोडा पुदिना घेतलेला आहे काढून, तो स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यात खत मी यूज करत नाही तरीसुद्धा मी धुवून घेते, माती असते. तोच टॉमॅटोसोबतच मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. कुकरमध्ये कांदा, तेजपत्ता, तेल बारीक करून घ्यायचं. सोबतच सोयाबीन भिजवून त्याचे तुकडे करून घ्यायचे. बटाटा, कोथिंबीर भरपूर आणि जी टॉमॅटोची प्युरी आहे ती बनवून घेतलेली आहे. कांदा भाजल्यानंतर व्यवस्थित ही प्युरी त्यात टाकायची आणि टॉमॅटो कच्चा असतो, आपण कच्चाच वाटलेला आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कोणकोणते मसाले यूज करणार आहोत आज, त्यात आहे रामबंधूचा बिर्याणी मसाला. तुम्ही कोणताही तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो घेऊ शकता. सोबतच घरातलेच जे मसाले सगळ्यांकडे बेसिक असतात तेच वापरणार आहे मी. हा आहे तिखट मसाला 1 चम्मच, हळद 1 चम्मच, चम्मचची साईज बघा तुम्ही. अर्धी चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि फुल चम्मच तिखट मसाला. ह्यात मसाल्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक कलरसाठी मी यूज करते आणि दुसरा माझा घरचा मसाला आहे जो वेगळ्या डब्यात ठेवलेला असतो. तो 2 चम्मच मी घेतलेला आहे, तो जास्त तिखट नाही आहे. सर्व मसाले व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये तांदूळ, अंडी, सोयाबीन टाकायचं आणि 3 शिट्ट्या होण्यासाठी ठेवायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग मी.